नमस्कार मंडळी, स्वागत आहे सारिकाज किचनमध्ये। आज आपण बघणार आहात स्पेशल मटन हंडी अगदी कमी मसाल्यात। बघा, मी मसाला छान परतून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे। आता इथे हंडी गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये 4 पडी छोटेवाले तेल टाकून घेत आहे। तेल छान गरम करायचं आहे आपल्याला। कडकडीत गरम झाल्यानंतर 1 चम्मच जिरं टाकलं, छोटा चम्मच, आणि आपण पेस्ट तयार करून घेतली ते टाकायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे। बघा, तेल छान सुटत आलेलं आहे। आता लसूण अद्रकची पेस्ट टाकत आहे 1 चम्मच। छान असं आपला मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। बघा, आता इथे मटण पण बॉईल करून ठेवलं होतं। मसाला छान आपल्याला परतवायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच धनी पावडर, 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच नमक, कारण की मटण बॉईल केलं त्याच्यामध्ये पण नमक टाकलं आहे, त्याच्यामुळे आपल्या स्वादानुसार आपण मसाले वापरू शकतो। आता थोडंसं मसाल्याचंच पाणी टाकून ते पण छान त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। बघा, तेल सुटायला लागलं आहे, मसाल्याला छान परतला आहे मसाला। आता बॉईल केलेलं मटण टाकून घेऊया। छान मिक्स करून तेलामध्येच, त्या मसाल्यामध्येच आपल्याला मटण 5 मिनिटं छान असं शिजू द्यायचं आहे। नंतर मटणचं सूप टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिटं आणखी बॉईल होऊ द्यायचं। बघा, छान आपलं मटण तयार झालं आहे। आता कोथिंबीर टाकलं आहे। बघा, किती छान तर्री आली आहे आपल्या मटणाला। अगदी टेस्टी मटण झालेलं आहे आपलं। अगदी कमी मसाल्यात छान असं आपलं हंडी मटण तयार आहे। बघा, किती तर्री आली आहे आपल्या मटणाला, किती छान असा कलर पण आलेला आहे। असं टेस्टी मटण हंडी घरी तुम्ही नक्की करून बघा। माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा। आपलं मटण हंडी कमी मसाल्यात खूप छान तयार